आता ही कारली जर बिया काढून झाल्या, साफ करून झाली की ह्या बाउलमध्ये टाकायचं आणि त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकायची, जेणेकरून आपल्याला जास्त कडवटपणा नाही होणार. म्हणून ते भिजत ठेवायचे 5-10 मिनटं मीठ आणि हळदीच्या पाण्यामध्ये. तसे केल्याने मग कडूपणा जरा कमी होतो आणि त्यानंतर मग उकळून घ्यायची. आज मी दाखवणार आहे छोटी ही भरलेली कारली. मी ती कापून घेतली आहेत मधी चीर करून आणि त्याच्यातली सर्व बीज वगैरे काढून टाकलेत, कारण जून झालेल्या बिया असतात ना त्या कडवट लागतात. आणि आता मी त्याच्यामध्ये काय काय साहित्य घेणार आहे ते मी दाखवते. हे आहे ओलं खोबरं, त्याबरोबर ह्या हिरव्या 4 मिरच्या, कोथिंबीर, अद्रक, लसूण, त्याच्यामध्ये जिरं येणार आहे, मीठ येणार आहे. आणि हे बघा, हे मी चिरून घेतलेले आहेत ना, ते आता मी काय केलं, याच्यामध्ये पाणी टाकले आणि पाण्यामध्ये हळद टाकले आणि आता हे मी मीठ टाकणार आहे. आणि हे मी 5 ते 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवणार. त्याचं कारण असं की ह्याच्यातला जो कडवटपणा आहे तो हळदीने तो निघून जाणार, मिठाने वगैरे हळदीने. आणि 5-10 मिनिटं असं मी ठेवून दिलं ना की नंतरला त्याला स्टीम द्यायची किंवा उकळायचे आपण. उकळून थोडेसे, म्हणजे जास्त 80% तरी उकळून घ्यायचे, 70-80% उकळून घ्यायचे. आणि त्याच्यामध्ये हा मसाला सगळा वाटून झाला ना, मिक्सरला वाटून घेणार आणि मग त्याच्यामध्ये मी हा मसाला भरणार ह्याच्यात आणि मग कढईमध्ये फ्राय करणार. कळलं? मग ह्याची पुढची प्रोसिजर मी तुम्हाला दाखवते. आता हे बघा, भरलेले कारल्यासाठी मी शेंगदाणे पण भाजून घेतलेत. बाकीचं सगळं साहित्य मी मिक्सरमध्ये टाकलं आहे. आता हे बघा, त्याला डाग पडले आहेत ना, तर मग आपण समजायचं की ते भाजले. गॅस बंद करते, कारण ऑलरेडी मी चपात्या बनवल्या ना ह्याच्यावरती, तर त्यामुळे पूर्ण पॅन तापलेला आहे, तर त्याच्यामध्ये असं होऊन जाईल. बाकीचं सर्व साहित्य हे बघा मी मिक्सरमध्ये टाकलंय. आता हे सोलून, शेंगदाणे सोलून झाले की मग त्याच्यामध्ये टाकणार आहे. हे बघा, माझा आता मसाला वाटून झालेला आहे. मसाला आपल्याला फक्त परतून घ्यायचा आहे. त्याच्यातलं जे तेल पाणी आहे ते सुकून गेलं पाहिजे, त्यासाठीच आपण हा मसाला घ्यायचा आहे फक्त.